राज्य सरकारच्या 75,000 मेगा भरती अंतर्गत फडणवीसांच्या हस्ते 1042 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला। महत्त्वाचं म्हणजे महावितरणच्या इतिहासात पहिली महिला मुख्य अभियंता म्हणून विजया बोरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जरांगेंच्या शिष्टमंडळामध्ये ऋषिकेश बेदरेचाही समावेश आहे। बेदरेवर कट रचून दगडफेक केल्याचा आरोप आहे। त्यासाठी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। दरम्यान जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळासोबत बेदरेही आला होता। शिष्टमंडळ आणि समन्वयकांच्या बैठकीतही तो सहभागी झाला होता। नांदेडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार आहेत। येत्या 7 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील नरसी इथं ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। 5 लाख नागरिक या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे। 20 जानेवारीला मराठा समाजाचं आंदोलनासह ओबीसी जनमोर्चाचं आंदोलन मुंबईमध्ये दिसू शकतं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मुंबईतील ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चानं मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे। 20 जानेवारीला ओबीसी समाजाचं विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन होत आहे। मुंबईतील आझाद मैदानातही ओबीसी जनमोर्चा आंदोलन करणार आहे। देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 वेगानं पसरू लागलाय। आतापर्यंत या व्हेरियंटचे देशामध्ये 145 रुग्ण सापडले। 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबरमध्ये सापडलेल्या संशयित रुग्णांच्या तपासणीमधून हे रुग्ण आढळून आले आहेत। कोरोनाचा धोका वाढतोय। देशभरात आजपर्यंत कोरोनाचे 4091 सक्रिय रुग्ण आढळून आलेले आहेत। गेल्या 24 तासांमध्ये 797 नवीन रुग्णांची भर पडली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। केरळमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला। महाराष्ट्र, पुदुचेरी, तामिळनाडूमध्येही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे। राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 369 वर पोहोचली आहे। कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला। गंभीर बाब म्हणजे 4 दिवसातच कोरोनाच्या रुग्णवाढीचा आकडा 100हून अधिक झालेला आहे। कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळलेत। मुंबईमध्ये कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळून आले आणि त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे। मुंबईमध्ये 25 पैकी 3 रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। JN.1 व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही। कोल्हापूर शहरात आठवड्याभरामध्ये कोरोनाचे 6 रुग्ण समोर आले। या रुग्णांपैकी 2 रुग्ण उपचारानंतर बरे झाले, तर इतर 4 उपचार सुरू आहेत। या रुग्णांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे का त्याचा तपास करण्यासाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले। पुढील 10 दिवस नागरिकांनी तसंच आरोग्य विभागानं सतर्क राहावं अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। सुट्ट्या तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे।